तर नमस्कार मित्रांनो, यात्रा जीके मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. आता तुम्हा सर्वांना तर प्रश्न पडणार, यात्रा जीके म्हणजे काय? यात्रा जीके म्हणजे यात्रा म्हणजे प्रवास. आपल्या आयुष्यामध्ये, तुमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये रोजचं संघर्ष असतं. आपल्या आयुष्यामध्ये यात्रेचा संघर्ष आहे. आपण आता झाले 11 वर्षापासून मी यात्रा करतोय. तर ह्या 11 वर्षामध्ये मी भरपूर काही ठिकाणं बघितले. त्यातले चांगले पण आहे, वाईट पण आहे. भरपूर ठिकाणच्या रोडाचा एक्सपिरियन्स पण आलेला आहे मला. ते कोणता रोड चांगला आहे, कोणता रोड वाईट आहे, पुढे पोलीसवाले परेशान करतात, पुढे परेशान नाही करत तुम्हाला. एका जागेवरून आता तुम्हाला समजा जायचं आग्र्यावरून संभाजीनगरला, तर तिथून तिकडे जाण्यासाठी कोणता रोड चांगला आहे, तर त्याच्यामध्ये हॉटेली कुठं चांगले भेटतील, हेच याबद्दलचीच माहिती राहणार आहे. आता सगळे सर्वसाधारण माणसं काय करतात की जाण्याची इच्छा असते पण जाऊ शकत नाही. तर आपल्या चॅनल होते आपण तेच दाखवणार आहे. आपण धार्मिक स्थळाचे ठिकाणे दाखवणार मित्रांनो. कुठं जायचं असलं आता मिडियम क्लास लोकांसाठी आपली व्हिडिओ असणार आहे, हाय क्लास वाल्यांसाठी पण असणार, पण ते तसे नाही बरं का मित्रांनो. आता मिडियम क्लास लोकांचं कसं असतं, आपल्याला जायचं देवस्थान ठिकाणी, तर आपले मिडल क्लास लोकांना काय असतं गणित, तू इथं जायचं मग गणित कसं काढायचं, कोणत्या हॉटेलवर चांगलं आहे, कोणत्या हॉटेलवर सेफ आहे आपल्याला. कारण भरपूर लोकांसोबत लेडीज असल्या, फॅमिली याच्यामध्ये जातं लोक, तर तिथे गेल्यानंतर शोधावं लागतं आपल्याला या सर्व गोष्टी. जर आपल्याला एखादा व्हिडिओ असला त्यातून आपण बघू शकतो, आपला व्हिडिओ वगैरे दाखवला तर आपल्याला माहिती मिळू शकते की आपण या ठिकाणी थांबणं आपलं बेस्ट आहे. आणि मोस्टली आपण हॉटेलचं नाही पण धर्मशाळा, आता ज्या आपण धार्मिक तळावर जातो त्या ठिकाणी धर्मशाळा ही असतेच, 100% असते. मग त्या ठिकाणी धर्मशाळेवर गेल्याच्या नंतर कशी तिथली बुकिंग करायची, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर कसा काढायचा, हे सर्व तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असणार आहे. आणि हे व्हिडिओ बनवण्याचं सजेशन आपल्याला केलं आपल्या मित्रानं, सौरभ कोळी त्याचं नाव आहे. ते म्हणे यार किशोर तू इतका फिरतो म्हणे भावा, तर तू तुझी माहिती शेअर केली पाहिजे म्हणे. आता तुला संपूर्ण भारतातली माहिती म्हणे, कोणत्या रस्त्याने गेलं पाहिजे, कोणत्या रस्त्याने गेलं पाहिजे. म्हणलं यार ही गोष्ट पण बरोबर, पण आपल्याला ते एडिटिंग वगैरे काही येत नाही म्हणलं. ते म्हणे भाऊ साधी सिंपल टाक म्हण, जोपर्यंत तू शिकत नाही ना म्हणे तोपर्यंत साधी सिंपल टाका. तू ड्रायव्हिंग तरी पोटातून शिकून तो आला म्हणे आईच्या, शिकता शिकता शिकला म्हणे. ही गोष्ट पण बरोबर आहे. म्हणलं आवडती ना आवडते ते लोकांचं राहिलं म्हणे. लोकांना फक्त माहिती कामाची, एडिटिंग काही कामाची नसते म्हणे. लोकांना जर तुझी माहिती पटत असेल तर लोक साधी व्हिडिओ सुद्धा बघतील म्हणे. म्हणलं ही पण गोष्ट खरी म्हणलं भावा तुझ्या. मग काय आपण त्याची गोष्ट मनावर घेतली, त्याच्याकडून युट्यूब चॅनल चालू करून घेतलं आणि आपण आपला प्रवास आजपासून चालू केला. आज तारीख आहे 18 नोव्हेंबर 2025. आजपासून आपण युट्यूब वरती चॅनल चालू केलेले मित्रांनो. तुम्हाला यामध्ये सर्व माहिती दाखवत नेणार मी. कुठं कुठं थांबायचं, कुठं बेस्ट प्लेस आहे, कोणती हॉटेल चांगली आहे, कोणत्या ठिकाणी कोणता रोड सुरक्षित आपल्याला जाण्यासाठी, प्रवास, पुन्हा रस्त्यामध्ये येणारे अडथळे, सर्व काही गोष्टी दाखवणार मित्रांनो मी तुम्हाला. आणि सगळ्यात मेन म्हणजे माझा प्रवास आहे आग्रा ते इंदोर. आम्ही चाललोय मऊ या ठिकाणी, मऊ या ठिकाणी चाललेलो आहे. असं मला पण तिथली जास्त माहिती नाही, पण मी तिथली माहिती काढून तुम्हाला सांगणार मित्रांनो. मग ते मऊ झाल्यानंतर आपण जाणार आहे आपल्या घरी. शेवटची ट्रिप आहे आपली. त्याच्यानंतर पुढची ट्रिप आपली नर्मदा परिक्रमेची. नर्मदा परिक्रमा मधली पण तुम्हाला माहिती मी रेग्युलर देत राहणार. आपले बाकीचे व्हिडिओ पण हे करणार, तुम्हाला शेअर करणार, माझी एक्सपिरियन्स शेअर करणार. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की मला सपोर्ट करा भावांनो. नवीन माणूस आहे, असं काही नाही दुसऱ्या गोष्टीचा. मी तुम्ही सबस्क्राईब नाही केले तर चालेल, व्हिडिओ जरी बघितले त्याच्यात पण मी समाधानी मित्रांनो. मला कळलं तरी की माझे जेवढे बघताय त्यांना माझे व्हिडिओ आवडताय, म्हणून अजून मला प्रोत्साहन भेटल. आणि तुम्ही पण सजेस्ट करा तुम्हाला कुठे जायचंय, कुठलं बजेट काढून पाहिजे, कोणत्या ठिकाणचे हॉटेल बेस्ट आहे. कॉन्टॅक्ट नंबर लागत असला कॉन्टॅक्ट नंबर पण भेटेल. आता माझ्याकडे नाही म्हणता ऑल इंडिया मधले सर्व धर्मशाळांचे कॉन्टॅक्ट नंबर आहे, तर त्या ठिकाणचे कॉन्टॅक्ट नंबर भेटतील. आणि तुम्हाला मी रोड पण सजेशन करेन की या रोडनं जातात, या रोडनं असं सेफली या ठिकाणी तुम्हाला राहण्याची सोय, इथं जेवण पण चांगलं भेटेल, अशी सर्व माहिती भेटणार मित्रांनो. आता चाललोय आपण इंदोरला, तर बघू आपण आपला पुढचा प्रवास. हा आता आपला आहे पुन्हा शिवपुरीवाला एक्सप्रेस हायवे इंदोरचा. आता शिवपुरी या ठिकाणी बायपासचं काम आहे, सिटीतून ट्रॅफिक लागते, बायपासचं काम चालू आहे. रस्ता थोडा खरीब आहे इथं, पण आपलं सेफली ड्रायव्हिंग करायचे. रस्ता चांगला असो वाईट असो, आपले 70, 80, 90, 100च्या पुढे ड्रायव्हिंग करायची नाही. कारण की मोस्टली कारवाले खूप जोरात रफ मध्ये चालतात. ह्या रस्त्याला ट्रॅफिक, आणि ह्याच नाही प्रत्येक रस्त्याला ट्रॅफिक असते, ट्रॅफिकवाल्यांचं असतं. सर्वांना ज्याचा टायमिंग असतो, आपल्याला टायमिंग नसतो, पण आपल्याला पण टाइम कव्हर करावा लागतो. कारण मंदिर पण आपल्याला सापडलं पाहिजे. सर्व आपले यात्रेकरू आपल्या भरोश्यावर आलेले असते, त्यामुळे प्रवास सुरक्षित करावा लागतो त्यांचा. कोणी असलं यात्रेसाठी यायचं असलं तर तुम्ही त्याबद्दल पण कॉन्टॅक्ट करू शकता माझ्यासोबत.
माझा नंबर तर मी देणार तुम्हाला, ब्लॉग डिस्क्रिप्शन मध्ये नंबर येणार माझा. तर आपलं नवीन नवीन सुरुवात मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडले तर नक्की मला कमेंट करा भावांनो, आणि सबस्क्राईब करा किंवा नका करू, पण व्हिडिओ बघा, हीच माझी नम्र विनंती तुम्हाला. तर बघा आपला पुढचा प्रवास. तर बघा मित्रांनो, आपला प्रवास चालू झालेला आहे मस्तपैकी. आपण आता पार केलेले आहे शिवपुरी. आता आपण लागलेलो आहे शिवपुरी ते गुन्हा हायवेला. हा रोड आग्र्यावरून निघाल्यानंतर पूर्ण स्ट्रेट रस्ता मित्रांनो. म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये तसे नाव तर टाकणार आहे, कोणता कोणता गाव लागतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल या गावापासून आपल्याला असं असं जाणं आहे. पण काय मित्रांनो, मस्त एन्जॉय करत आपण चाललेलो आहे इंदोरला. आपले रवी भाऊ पण सोबत होते, रवी भाऊ सगळे आपले टीम मेंबर सगळे सोबत आहे आपले. आमचं जेवण खावण सोबत राहतं. आमच्या जेवण यात्रेतल्या जेवणाचा पण आनंद दाखवणार मित्रांनो मी तुम्हाला. यात्रेमध्ये जेवण कसं करायचं आपल्या हातानंच बनवणं. मी तर सगळ्यात सजेशन करणार, आपल्याला फिरायला जायचं तर आपलं एक छोटस सिलेंडर, 2 पातेले, पाण्याचं जार सोबत घेऊन निघायचं आहे. आपल्या हाताने करण्याची मजा वेगळी. हॉटेलवर तर आपण रेग्युलर जातो, आपल्या हाताने जेवण बनवायचं, ताजं ताजं मस्त खायचं एखाद्या रानात. हा विषय गंभीर असतो, हे आपल्या यात्रेमध्ये नक्कीच होतं भावांना. बघा तुम्ही, आता आपण चाललेलो हे रोड पूर्ण स्ट्रेट रस्ता आहे, पूर्ण भारी रस्ता आहे, एक नंबर रस्ता आहे. रोहित आपल्या रोड दाखव मित्र. बघा भावांनो, एकदम स्ट्रेट आणि एकदम मस्त रोड आहे कुठं मोठं थोडाफार खराब आहे, पण भारी रोड आहे बरं का मित्रांनो. बघा स्ट्रेट स्ट्रेट रस्ता आहे. ही गाडी आपल्या दोस्ताची पण आहे, आपला मित्र पण आहे, आणि आपला मालक पण आहे. आमचा कामाच्या टायमाला मालक, मित्र पण आहे टायमाला मित्र आहे. त्याची पण गाडी मस्त आहे. शून्यातून विश्वास निर्माण करतोय माझा मित्र पण, बद्री दोरात त्याचं नाव आहे. खूप छान मित्र आहे आपला. तर आपण त्याच्याच गाडीवरती तुम्हाला सर्व रूट दाखवणार. भारतातले एक ना एक कोपरा ह्या गाडीवरती दाखवणार भावांना तुम्हाला. फक्त तुमचं प्रेम माझ्यावरती असू द्या कायम. तर आपण आता डायरेक्ट चहा पाण्याला थांबल्या नंतरचा व्हिडिओ दाखवून आता मी तुम्हाला. आता आपण जाऊ, आपल्याला जायचे 400 किलोमीटर लांब. आता आपण रन कट करून मी चहा पाण्याला थांबलो, तिथला तुम्हाला व्हिडिओ दाखवेन. मला रात्री जेवणाचा व्हिडिओ दाखवेन, सकाळी पोहोचण्याचा पण दाखवेन, कुठे थांबलो आम्ही ते पण, स्टेचं पण दाखवून भावांनो. आणि पुढच्या ब्लॉग पासून तुम्हाला डेली ब्लॉग येत राहणार. Close till I get up. Time is barely on. मित्रांनो, आपण गुन्ह्याजवळ येऊन चहा पाण्यासाठी थांबलो होतो. आपल्या कस्टमर लोकांना पण वॉशरूम वगैरे जायचं, तर आपण म्हणलं चहा वगैरे घेऊ मस्त पैकी. आपण आता इथं मस्त पैकी चहा बी घेऊ, चहा वगैरे पिऊ, मस्त एन्जॉय करू. आपले पहिले आपले मित्रमंडळी इथे खाली येऊन बसले. मामा चहा बी पाजा की. भगवान आपका भला करेगा. भावाने तर मस्त पैकी आता चहा बी पिऊ, इथं पोहे नाश्ता सर्व काही, पण आपण पिणार आहे फक्त चहा. मामा करा मस्त गोड चहा. गोड चहा पाचते का? गोड चहा, मिठी चहा पिला रे क्या? मिठी चाय, मिठी चाय, मिठा चाय. मामानं मस्त दूध बीठ टाकलंय, शक्कर दूध टाकलंय गाडीच्या आता दुधामध्ये. मामा मस्त पैकी गोड गोड चहा पाजणार आपल्याला. 500 कट. सिगरेट नाही, चाय, सिगरेट नाही भाई. मस्त सगळे पब्लिक पण उतरले आपली. बघा भावांनो, कसा झाला चहा? एक नंबर हो, एक नंबर एक चहा. काय एक नंबर आहे मामाची चहा, गोड एकदम. खरंच मस्त चहा बर का मित्रांनो. सगळ्यांनी चहा प्या पटापटा. आले आपले लगे लोक चहा प्यायला. तर बघा मित्रांनो, संध्याकाळचा माहोल झालेला आहे. आपल्याला लागलेला आहे छोटासा घाट. आपण आता पुण्याच्या पुढे भरपूर, आता आपल्याला इंदोर राहायला असेल कमीत कमी 200 ते 250 किलोमीटर. हा छोटासा घाट, वातावरण पण मस्त, क्लायमेट थंडगार असं झालेले भावांना, बघून घ्या. विषय गंभीर असतो ट्रॅव्हलचा. माणसानं आयुष्यात आल्यानंतर ट्रॅव्हलिंग केली पाहिजे. दाखवतो पुन्हा पुढचं लोकेशन तुम्हाला नक्ताना. तर फायनली मित्रांनो, आपण जेवणासाठी थांबलेलो आहे. आता जंजुली म्हणून गाव आहे, या ठिकाणी आपण जेवायला थांबलो होतो. तर इथं हॉटेलची पण चांगली सुविधा आहे. श्री श्याम कृपा हॉटेल म्हणून फॅमिली रेस्टॉरंट आहे. इथं जेवणाचा खर्च पण स्वस्त आहे. जेवणासाठी, जेवण बनवण्यासाठी पण एकदम मस्त बेस्ट जागा आहे. आपलं हे जंजुली म्हणून गाव आहे, ब्यावराच्या 60 किलोमीटर मागे डाव्या हाताला पडतं मित्रांनो. बघून घ्या लोकेशन इथलं, हे लोकेशन इथलं.
हे हॉटेलचं नाव मित्रांनो हॉटेल श्यामकृपा. मस्त पैकी हॉटेल इथं. चला आता आपण आपल्या स्वयंपाकाकडे जाऊ, काय स्वयंपाक चालू आहे बनवणं बघू. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is. मग काय मित्रांनो इथं गाडीच्या मागं स्वयंपाक करणं चालू होता. रोहित उभा होता, अण्णा उभे ते, रवी उभे तिकडं. हे बा हे अशा प्रकारे पोळ्या करणं चालू आहे मित्रांनो. पलीकडे हॉटेल असून सुद्धा आम्ही आमच्या हातानं करून खातोय. म्हणजे पहा आम्ही किती पैसे वाचवतो ट्रिप मध्ये लोकांची. लोकांना फुकटचा खर्च करू देत नाही आम्ही जास्त. वायफळ खर्च केला नाही पाहिजे. ते तर हॉटेलचं खाल्ल्यावर 2 नंबर लागत. मस्त स्वयंपाक आहे. आजचं जेवणाचं काय अन्न जेवायला हो अण्णा अण्णा हो तुम्हाला खोवाला मी बरं खाल्ले मोठं का ना काय जेवायला आज जेवायला आम्ही बनवत आहोत पिठलं. पिठलं पोळी. महाराष्ट्र पिठलं बनवणार आहे, पातळ फर्स्ट क्लास. आणि सकाळी उतरले का टर चालू करायचं. अरे वा डेंडर लावते तुम्ही लोकल गरज गाडी नाही मित्रांनो मजाक चालू आहे. जास्त सिरियसली घेऊ नका अन्नाच्या गोष्टीला. बेसन पोळीचा बेत आज आहे ना रे त्या. तर बनवत दाखव तुम्हाला बेसन झाल्यावर आमचं कसं असतं ट्रिप मध्ये बेसन. आणि पोळ्या पण मस्त शिकवल्या जाते. हे बा भारी बघितलं मित्रांनो तुम्ही आपण जसं थांबलो जेवायला मस्तपैकी जेवण खावणं केले. आज आता आपलं पिठलं पोळी भात असा मेनू होता आपल्या जेवणाचा. मग काय जेवण वगैरे झाल्याच्या नंतर आपण निघालो आपल्या पुढच्या प्रवासाला. अजून प्रवास पडला आपला 200 ते 250 किलोमीटरचा. कमीत कमी जाऊ आपण 3-1 वाजेपर्यंत पोहोचू आपल्या जिथं जायचं आपल्याला मऊ या गाव या ठिकाणी. इंदोर पास केल्याच्या नंतर पोहोचू आपण. आता ब्यावराच्या आसपास आलेलो आहे. कमीत कमी 75% प्रवास कम्प्लीट झालेला आहे आपला. आता राहिला फक्त 25% प्रवास. तर 25% प्रवास पण आपला त्याच कंपल्सरी एकाच रूटला चालू आहे जो मी सकाळी बोललो तुम्हाला ज्या ब्लॉग मध्ये स्टार्टिंग केली आपण की आपण आग्र्यावरून चाललेलो आहे मऊ या गावासाठी. तर बघा मित्रांनो रात्रीच्या टायमाला तुम्ही कार वगैरे घेऊन येत असेल त्या रोडला ट्रॅव्हलिंग करू नका. सेफ नाही रात्री टायमाला, दिवसा सेफ आहे. रात्री टायमाला जास्त धावपळ राहत नाही रे यार. सायलेंट राहतो एकदम रस्ता. बघू शकता मित्रांनो तुम्ही पुरा सायलेंट रोड एकदम. नॉर्मली किचकटाच्या तुरळक गाड्याच्या दिसतील तुम्हाला कार. तर बाकी सर्व बस ट्रक त्याच. तर बघा मित्रांनो आणि सगळ्यात मेन म्हणजे जम्पिंग रस्ता खूप आहे. त्यामुळे खूप सावधानीत चालावं लागू राहिलं. तर मग आपण पोहोचलो असतो भरपूर वेळाचं. कारण की आपली गाडी मोठी असल्यामुळे मागं जम्पिंग होती ना त्याच्यामुळे आपल्याला सावधानीत चाललं लागतं मित्रांनो. बघू आता पुढे तुम्हाला दाखवतो तुम्ही रस्त्यातला प्रवास. फायनल शेवटची क्लिप आपली तिथं पोहोचल्याच्या नंतर जिरेन मऊ गावला. आणि उद्या सकाळी मऊ गावचं ठिकाणचं वैशिष्ट्य माहित करून तुम्हाला सर्वांना माहिती पण देईन मित्रांनो. तिथला व्हिडिओ पण काढून येईन. बघा मित्रांनो रोडाचा एन्जॉय घेऊ आपण आता सध्या. बघा किती सायलेंट एकदम. आता जसं की आज काही दिवसापूर्वी या रोडाला खूप चोरीचा पडी व्हायची. पुरा आदिवासी एरिया ना खूप चोरीचा पडी व्हायचे. पण आता पोलीस वगैरे नियंत्रण वाढल्यामुळे जरा सुखरूप आहे आता. आता एवढे जवळ पण तरी रात्रीला प्रवास केलाच नाही पाहिजे सांगतो रस्त्याला. आमच्यासोबत 50 लोक राहते. मोठी बस वगैरे असेल ते येऊ शकता तुम्ही. ट्रक बस ठीक आहे. कारवाल्याला नाही यायला पाहिजे मोस्टली करून या रस्त्याला. दाखवतो तुम्हाला आता पुढे चहा प्यायला थांबा आपण. चहा प्यायनं तिथला पण ब्लॉक करू आपण मस्त. फाड़ देंगे तोड़ देंगे फाड़ देंगे हिला देंगे. आपण थांबलो तिथं चहा प्यायला. इथं कंपल्सरी थांबत असतो आपण चहा पिण्यासाठी. त्या भाऊची हॉटेल आहे. इथं मस्त शेकोटी करेल होती. शेकोटी थंडी तर मोकार थंडी पडलेली. का हो थंडी कशी आहे तुमच्या इकडे? थंड कशी बजरी इथं बहुत आहे ना. मग इथं शेकोटी घेतली आपण. शेक बीक घेतला. चहा पिऊ म्हणला आणि मग निघू पुढच्या प्रवासाला. आता डायरेक्ट भेटू आपण सकाळी. आता रप्पा रप्पा गाडी ओढू मी. कसं रप्पा रप्पा. Till my shadow turns to sun rays, and on we'll go through the wastelands, through the highways, and on we'll go. तर मित्रांनो आपण पोहोचलो तो मऊला पोहोचल्याच्या नंतर इथं चालू झालं होतं आपलं स्वयंपाक.
आणि आपल्याला भालेराव मामा सांगतील इथली माहिती सांगा. हे मोहगाव आहे. इथे रामजी सुभेदार या एरियामध्ये त्यावेळेस कौलाराचे घर होते. तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचा या जागेवरती त्यांचा जन्म झाला आणि त्यांची जन्मभूमी आहे. आणि याच्यामध्ये जे आहे आतमध्ये गेल्याच्या नंतर त्यांची अस्थी जी आहे ती अस्थी इथं ठेवण्यात आलेली आहे. आपण थोड्या वेळाने आंघोळ विंघोळ करून नंतर आपण तिकडे बघायला जाणारच आहोत. तसे आमचे ड्रायव्हर भाऊ तुम्हाला आणखी थोडीफार माहिती देते. त्या भावानं आपण सकाळ सकाळी पोहोचलो तो मऊला. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जन्मस्थळ आहे बरं का मित्रांनो. आपण मध्ये जाऊच तोडतो म्हणून आंघोळ बिंघोळ करून. आता इथं स्वयंपाक चालू आहे आपला. आणि आताच काळा काळा चहा बनवला आणि चहा गोडगोड घेताना मस्त ब्लॅक टी घेताना आनंद. सकाळची ब्लॅक टी आणि सकाळचं प्रेशर. तर आम्ही झालेलो आता फ्रेश वगैरे झालो, मस्त कपडे वगैरे चेंज केले. आता चाललोय आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जन्मस्थळ बघण्यासाठी. हे बघा भावांनो, हे आर्मी कॅम्प आहे. आर्मी कॅम्प जवळच आहे. हे बा एकदम मस्त बनवलेले. आम्ही दोघं पण मस्त पैकी फ्रेश वगैरे झालो, कपडे बिपडे चेंज केले. आता म्हटलं चला बघून येऊ आपण, तुम्हाला पण दाखवू म्हटलं भावांनी. पब्लिक असते आपली पब्लिक. आपल्या आजी चला चला आल्या आजी चला चला चला. आता आम्ही पाहून येतो ना. चला मित्रांनो, पाहू आपण आता पुढचं असतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती किती छान दिसते बघा मित्रांनो. Finding life along the way, melodies we haven't played. हे बघा मित्रांनो, खूप छान बनवलेले पूर्ण मार्बल मध्ये बांधकाम मित्रांनो. No, I don't want no rest. Echoing around these walls, fighting to create a song. I don't wanna miss a beat. बघा सर्व काही माहिती लावलेली इथं. पूर्ण मार्बल मध्ये बांधकाम केलेले भावांनो, एकदम मस्त वाटतं इथं बघून. असं मन प्रसन्न तर होतच आहे. पूर्ण एक ना एक फोटो लावलेले आहे. बघण्यासारखं ठिकाण आहे मित्रांनो. प्रत्येक ठिकाणचा फोटो लावलेला आहे. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go. हे बघा इथलं डेमो स्ट्रक्चर अशा प्रकारे बनवलेले मित्रांनो. पूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमर रहे. खूपच खरंच खूप छान बनवलेले. मन पाहून प्रसन्न झाले एकदम. बघू पुढचं अजून. Through the wastelands, through the highways, and on we'll go. बघा मित्रांनो, वातावरण पण खूप छान आहे. तर एकदम निसर्गरम्य वातावरणात केलेले. इथलं लोकेशन मी तुम्हाला DM मध्ये टाकतोच. रोहित, भारी वाटलं का? अरे एक नंबर भाऊ. पुरं बांधकाम मार्बल मध्ये, पुरं थंड वातावरण मध्ये एकदम. And we'll grow in number, fueled by thunder,
turn us to thousands, and we'll grow in number, fueled by them to see the horizon, turn us to thousands. मला अपेक्षा आहे की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, आजचा ब्लॉग आवडला असेल तर आपण थांबूया इथंच, भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉग मध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा मित्रांनो. तो भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय.